आता फायनल वरून बैल जेव्हा येतो गुलाल हा तो पहिल्यांदा बघतो काय आणती माऊली. हा. हा आनंद मला लय हे होतो बैल. आल्यानंतर तुम्ही काय करता? मी त्याला पहिल्यांदा ओळखते. जीव लावण्याचं काम या ताई करतायत, दत्ता शिंदे यांच्या पत्नी. ताई नमस्ते. काय बैलाविषयी तुम्ही सगळं संगोपन एवढ्या सगळ्याला बैल मारतोय, तुम्हाला मारत नाही? म्हणजे मला 3 मुले आहेत, हा 4था मुलगा म्हणून मी समजते. हा. तुमचा जे आज जीव आहे त्याच्यावर हा सांगितलं जातं की जास्त करून तुम्ही वायदीवरती पळताय. नाही काय बैल आपल्या घरी भरपूर आहेत, हा. वासरं भरपूर आहेत, 5-6 वासरं आहेत. त्यामुळे आपण सुद्धा एक बैल घेतला त्यावेळेला ह्या बैलाला सुद्धा आपण वायदी दिली आहे. हा. आपण घेतला त्यावेळेला 20 दिवस आपण लोकांना वायदी दिली, तरी वायदीसाठी आपला बैल घरी राहिला 20 दिवस. वायदी विधी पतंगी जर घेतली तर ह्यांचा रोजचा 9 बैलांचा रतीब आणि ही 9 बैल पळवायला त्या काय पतंगच्या म्हणजे पैसे काय आमच्या घरी काय जात नाही, नाही. ते बैलांनाच खर्च होतात. एक नंबरचा जो बैल पळतोय हा. ते 1 नंबरच्या बैलवाल्यानं कुठल्या सामान्य माणसाला बैल दिलाय. तसा आमचा पतंगचं काम असं आहे, आम्ही जर 2 पैसे घेतलं असलं तर त्यांची वासरं आम्ही टॉपला नेऊन ठेवलेत 1 नंबरला. तसं 1 नंबरच्या बैलवाल्यानं कुठल्या बारक्या बैलवाल्याला बैल दिलाय. तसं आम्ही 2 पैसे घेतले तर आम्ही बैल तरी दिलाय. आज पतंग पण त्यांना एखाद्याला ₹1,00,000 जर देतो म्हणलं तर ती माणसं कमीपणा येतोय म्हणून बैल तरी देत नाही. देत नाही. तसं आमच्या बैलाचा कमीपणा आम्ही विचार करत नाही, देतोय तरी त्याला वर घ्यायचं तरी काम करतोय. बस 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 त्याची खासियतच आहे बघा. मंडळी, बैलगाडी क्षेत्रातील एक आगळी वेगळी आणि खासियत असणारा बैल म्हणजे आपण समोर बघताय पतंग. बैल मैदानात जरी गेला तरी पहिल्यांदा गाडीतनं उतरल्या लगेच खाली बसणार, लोळी मारणार आणि बैल आराम करणार. असा एक महाराष्ट्रातील एकमेव बैल आहे, एकदम जबरदस्त. आणि आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, चालू सीझनना अनेक मैदानं गाजवलेत यानं आणि अजूनसुद्धा गाजवतोय. असा पतंगची संपूर्ण मुलाखत संपूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील पाटकळ गावामध्ये आलेलो आहे. तसं बघायला गेलं तर अनेक दिवसांपूर्वी आपण या बैलाची मुलाखत घ्यायला पाहिजे होती. एक महाराष्ट्रातील सर्वात टॉपचा बैल म्हटलं तरी चालेल, की देखून पण म्हणाय गेला तर तुम्ही त्याची कांबळ बघा, सगळ्या गोष्टी सगळ्याला अपवाद ठरवून बैलगाडी क्षेत्रामध्ये एकदम टॉपला पाहणारा बैल म्हणजे दत्ता शिंदे पाटकळ यांचा पतंग. पेडेवाल्यांचा पतंग म्हणतात. अनेक पहिला सुद्धा त्यांचा पतंग होऊन गेला. आपल्या बरोबर मालक आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. याच्याबद्दल तर आपण माहिती जाणूनच घेणार आहे, परंतु पहिली आपली बैल पळत होती, बरोबर. पूर्वीच्या इतिहासाबद्दल, पूर्वीच्या बैलांबद्दल काय सांगताल? पहिल्या जुन्या पतंग. आपल्या जुना असा सेम पतंग पळत सेम म्हणजे लहानपणीच आपण आणलेला आदत मध्ये माऊलीतून आणि तो आपण ट्रेन केला. त्याचं शरीर बी सिस्टी सगळी अशीच होती आणि पळणं पण हेअरस्टाईलचं होतं, असंच होता. आणि तो बी कंटिन्यू वय होतो 17-10 वर्ष बैल पळाला. किती फायनल ते जास्त त्याच्यात रातचीट झाले पाहिजे, सांगू शकत नाही. टॉपलाच पळाला. मुंबईत दुसरी बिंदूरला टॉपला पळाला. त्या बैलाचा काय विषय नाही, तो डावीनं पळवला. त्यानंतर हा पतंग आपण कधी घेतला किंवा कुठून घेतला? हे मैदान चालू व्हायच्या आधी बिदाल मधून आपण घेतला. हा. बिदाल मध्ये जाधव म्हणून होते, त्यांच्याकडे होता. किती रकमेला घेतला होता? तो त्यावेळेला आपण ₹3,00,000 7,000 घेतला. म्हणजे पळत होता किंवा आदत मध्ये? नाही, दुसरा होता. दुसरा होता. त्यावेळेला घेतला. काय बघितलं एवढी रक्कम? आता बैल एवढा देखना नाही दिसायला किंवा बैलाची शरीर यष्टी बारीक आहे. तुम्ही काय बघून एवढं ₹3,00,000 त्या बंदीच्या म्हणजे चालू झाले? म्हणजे अड्डे चालू व्हायच्या आधी 1 महिनाभर आपण घेतला बैल. बंदीत 3,00,000ला घेतला. मी काय बघितलं एवढं बैल? नाही, ह्याच्याकडे गुण सगळं आमच्या जुन्या पतंगचं होतं. हा. आणि पाण्याची बी स्टाईल तीच होती सगळी संपूर्ण सेम. वागणं तसलं बैलाचं. 2 अड्ड्यात मी बघितलं की मला बैल पडला. हा. पळणंच तसं होतं त्या बैलाचं. तिकडे फायनल झालं होतं काय? हो, त्यांच्यात एक कमीत कमी त्यावेळेला पंच्या काळात बिंदूरला एक 43 फायनल झालेल्या बाहेरनच. हा. आता आपला कुठल्या खांदी पळतोय किंवा कसं? आपण उजवीनच पळवतो. 4-2 अड्ड्यात आपण कडन डावीनं पळाला तर शक्यतो आपण उजवीनच पळवतो. वेळ प्रसंगी म्हणजे डावीनं वेळ आली तर कडन पळवतो डावीनं. आता पतंगचं तसं म्हणाय गेलं तर अखंड महाराष्ट्रभर बघतात. आम्ही युट्यूब वरती पण बघतोय की भरपूर फायनल. आता चालू सीझनला किती गोलाल असतील बैलाचं? बैल घेतल्यापासून आपण एक 60-65 फायनल येते, म्हणजे बारीक मोठे बोलायला. काही 1 नंबर आहेत, काय 2 नंबर आहेत, बाकीचे आहेत 60-65 आहेत बैल घेतल्यापासून. आता तरी 2 मैदानाला माझ्या मते 1 नंबरला सलग बैल राहिलेला आहे. चिपळूणला 25 तारखेला 1 नंबर केला. आता त्या आंगरेवाडीला 1 नंबर केला. परवा दिवशी वांगीला 3 नंबर केला. या आठवड्यातच म्हणजे भरपूर बैलांना बक्षीस आणली तुम्हाला. या आठवड्यातच.
टोटल आतापर्यंतची बक्षीस 70-80च्या वरती हो. फायनल असतील. झाली तेवढं झाली. आता बैल तर तुमचा एकदम जबरदस्त पळतोय. हो. आता कुठल्या कुठल्या बैलामध्ये आतापर्यंत पळाला आहे आपला बैल? डावीची जेवढी बैल आहेत ना ते सगळ्या बैलांच्या बरोबर पळाला. डावीच्या हा. सगळ्या टॉपच्या बैलांच्या बरोबर डावीच्या पळाला. आणि अनेक असं नाही की पतंग अनेक बैलांना उजेडा सुद्धा आणलेला आहे. बारीक पासून ते मोठ्यापर्यंत पळाला. हा. खालच्या बैलापासून ते टॉपच्या बैलापर्यंत कुठल्या बैलापर्यंत जो बैल पळेल त्या पद्धतीने बैल पळत गेला. आणि शिस्तलं बैलाकडे. शिस्त नाही हा शिस्तलं. असं बाहेर झुपाय- जाणं. नाही झुपाय बी शिस्त खाली मांडायला त्रास देणार नाही. बारका वासरू घातलं दुसरा खोंड पळेल तेवढं पळणार. आणि बैल जरी बाहेर चालला असला तरी जाऊन देणार नाही, ओढून घेणार. आता अनेक मैदानात आम्ही बघितलं की बैलाची मूर्ती लहान आहे पण बैल कधी कधी का नाही 3 आणि 4 फेऱ्या पळून फायनलला राहिलेला असतो. राहत काय अशी final खासियत काय त्या बैलाची म्हणजे? नाही त्याला 3-4 फेर पळाल तर काय म्हणजे वाटत नाही त्याला. तेवढाच बैल पळत राहतो. आणि बाहेर आला तरी जास्त 2 उड्या घालतो. बाहेर आला ना किती पब्लिक असू दे काय असू दे आतल्या बैलाला त्रास देणार ना. आता कुशेगावला सुद्धा 10 नंबर फाटीनं सेमी काढला त्यानं बाहेरनं कडनं. परवा सुद्धा कॉकटेल बरोबर पळाला. बरोबर बी बाहेरनं सेमी काढला. लोकांना वाटलं नव्हतं की हो. त्या टायमिंगला गाडी लागल म्हणून. हो. एका होतं उजवीला हा. आणि बैल बाहेर नव्हता. चांगला पळाला बाहेरनं. आणि त्याच्या शक्यतो जेवढ्या फायनल झालेत ना त्यात कमीत कमी 80% तो बाहेरनं एकतरी फेरा पळाला गट किंवा सेमी फायनलला. कुठं ना कुठंतरी प्रत्येक फायनलला तो एक फेरा तरी बाहेर नसतोच आणि येतो योग त्याचा. आता तुमचा बैल पळतोय चांगला. तसं बघायला गेलं तर तो 1 नंबरच्या जर बैलात पळला असता तर माझ्या मते आता चालू सीझनला भरपूर हो. सगळ्यात फायनल जास्त ह्याच्यात जास्त असते. झाले. पण असं सांगितलं जातं की जास्त करून तुम्ही वायदीवरती पळताय. नाही काय बैल आपल्या घरी भरपूर आहेत. हा. वासरं भरपूर आहेत. 5-6 वासरं आहेत. त्यामुळे आपण सुद्धा एक बैल घेतला त्यावेळेला ह्या बैलाला सुद्धा आपण वायदी दिली आहे. हा. आपण घेतला त्यावेळेला 20 दिवस आपण लोकांना वायदी दिली तरी वायदीसाठी आपला बैल घरी राहिला 20 दिवस. बैल घेऊन 1 महिनाभर मला पायरा नव्हता. हा. आम्ही इथनं सगळी पोरं आम्ही इथनं लय जाणार रोजच्या 8-10 जणांना फोन करायचो हम्म. तरी पण वायदीसाठी बैल थांबून राहिला ना आपला बी. म्हणजे तुम्ही हा. पैसे देत असताना बैल तुम्हाला मिळत नव्हता. मिळत नव्हता. आम्हाला सुद्धा बैल मिळत नव्हता. आम्ही बी लांबनं बैल बोलावलं तर त्याला भाडं देणं किंवा त्याला खर्च देणं त्याला वायदी देणं हे आम्ही सुद्धा करूनच बैल पळवलाय पहिला. आमचा बैल कडनं पळत असताना आतल्या बैला सुद्धा आम्ही वायदी दिली घालायला. आणि आम्ही कितीतरी जणांना मी नाव घेऊन आहे पण कितीतरी जणाला बैल मागितलंय पायऱ्याला हा, मागायला दिला तरी नाही. आम्हाला बी लोक बैल देत नव्हते. आता पतंग बरोबर आपल्याकडे अजून किती बैल आहे ती? पतंग बरं माझ्याकडे अजून पतंग धरून 9 आहेत. पतंग धरून 9 बैल 9 बैल मग त्या बाकीच्या चित्राबांधा बी खायला हो. लागतंय त्यासाठी ही अजून वायदी. आमची बाकी वासर आहेत ना ह्यांना अजून सुद्धा आम्ही वायदी देतो. हा. आमच्याकडे बैल पळत असला तर उजवीचा बैल आमचा आहे हम्म. आणि उजवीनं वासरू पळतोय तर त्याला आम्हाला डावीच्या बैलाला वायदी द्यावीच लागते ना. पण त्याचं कारणच असं आहे कारण वायदीशिवाय कोण बैलच देत नाहीत. आणि बरं त्याचा विचार केला तर त्यांचं बरोबर आहे. आज आपल्या वासरावर पळायचं तर त्या वासरावर पळून त्या मालकाचा काय फायदा होत नाही. आपलं वासरू उजेडा जाते. आपलं वासरू उजेडा जाते तो त्याचं 4-2 हजार रुपये गाडीचं भाडं त्याचा खर्च त्याची 4 पोरं संघ घेऊन वेस्टिक आपल्यावर घालवायचं त्याला तर वेळ आहे का? त्याला काय तर 2 पैसे दिले तर ते येणार ना आपल्यावर. तुमचा बैल उजेडता नाही म्हणजे कुणी तसं येणार आहे का? आज आमची वासरं पळतात ती बी वायदीवर पळतात. म्हणजे वायदी दिल्याशिवाय आम्हाला बी कोण बैल देत नाही. आणि आम्ही सुद्धा आता वायदी देणं किंवा पावती फाडणं हे सगळे प्रकार चालूच आहेत. आमच्या घरी 1 नंबरचा बैल पळत असला तर तुम्हाला बी द्या. आम्ही सुद्धा देतोय. आम्ही नाही म्हणतच नाही कारण आम्हाला माहिती द्यायल्याशिवाय कोणच नाही. पण आज आपलं वासरू उजेड याला कुणी वायदी मागणारच ना असा विषय. मग आता जे पतंगचं तुमची 4 पैसे वायदी ती सगळी तुमची बैलातच करतो. 8 वासरं आहेत माझ्याकडे. रोज 1 वासरू आमचं पळ आहेच. त्याचा गाडी खर्च. भाडं आहे, पोरांचा खर्च आहे, ड्रायव्हरचा आहे, धरणार सोडणार आहे सगळ्या बैलात काय जरी आम्ही वायदी घेतली तर काय शिल्लक राहतील काहीच नाही. बैलांसाठी जाईल. बैलासाठी जाईल. म्हणजे तुमच्या सोयी सुखेत हो. जर या बैलाच्या मागे एखादा बैल ट्रेन करायचं म्हटलं तर त्याला 2 पैसे दिल्याशिवाय बैल पळत नाही ना. असं तसं बघायला गेलं तर आता बैल पळतोय बैलाबरोबर आपला व्यवसाय बाकीचा. बाकीचा व्यवसाय काय आपला मिठाई व्यवसाय आहे. क्षेत्र आपल्याला काय 1.5-2 एकर आहे फक्त. हा. पहिला लहानपणापासून बैलाचं नादच आहे. मला कळते असं माझ्या घरी जाऊन बैलच आहे पहिल्यापासून पूर्णपणे नाद आहे. म्हणजे दुकानदारी असली मिठाईचं दुकान असलं तरी बैलाकडे आल्याशिवाय हो नाही ना बैल एखाद्या वेळेला एक वेळ दुकानाकडे लक्ष कमी जातं पण बैलाकडे आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही एकदा पाठीमागं किकलीचं मैदान झालं होतं. हो. या किकलीच्या मैदानात एक वेगळा आनंद होता की बाबा हो. देवाच्या पुढे तुमचं मिठाईचं दुकान आणि त्याच तिथं किकली. मला कळते असं आज 20-25 वर्षाला आम्ही दुकान लावतोय. मंदिराच्या पायऱ्यापाशी आमचं दुकान असतं. त्या गावात सगळ्यांना माहिती इथं शिंदे बंधू मिठाईचं दुकान लागतं आणि आपल्याला आपला बैल पहिल्यापासून पोहोच. पण आज पहिलाच गुलाल आपला इथला 1 नंबरचा ह्या बैलाचा तिथे झाला. मैदान चालू झाल्यापासून वेगळा आनंद. पहिलंच मैदान आणि पहिलाच आपण तिथं गुलाल केला. गट आपण तिथं बाहेरून पळालो आणि तिथं सिमी आतनं काढला फायनल आतनं पळालो 1 नंबर केला आपण तिथं. तो आनंद वेगळा हो. होता. आणि प्रत्येक पंचकृषीत आपलं मिठाईचं दुकान यात्रेत असते प्रत्येक गावात. त्यामुळे बैलाचं बी नाव आहे आपलं बी यात्रेत दुकान 4 लोक बी जोडलेली आहेत. जोडलेली प्रत्येक गावात. आता बघा यातनं तर तुम्ही 4 पैसे कमवत नाही पैसे जाण्याचाच मार्ग आहे. हो, पण जाते. काय नक्की बैलगाडी क्षेत्रामुळे काय मिळते तुम्हाला? आता तुमचा व्यवसाय करताय व्यवसायामध्ये व्यवसायातनं पैसे आमच्या कमवताय. व्यवसायामध्ये बैलामुळे आम्हाला व्यवसायात लय फायदा होतो. हा. त्या बैलामुळे भरपूर ओळखी प्रत्येक गावच्या होते त्या आणि प्रत्येक गावात आमचं मिठाईचं दुकान असतं.
तर 4 लोक गिराईक आम्हाला ज्यादा येते त्या बैलाच्या बाबा कारणाला. दत्ता शिंदे आज आपला पालीत बैल आहे. आम्ही पहिली वेळ ह्या बैलाचं बोर्डावर फोटो टाकलेलं दुकानच्या. हा. तर दरवर्षी परत आम्हाला एक 10% धंदा जास्त झाला. बैलामुळे हा, बैलाचा बॅनर बघून लोक पतंगचं हे दुकान आहे मालकाचं, त्या पद्धतीने गिराईक आम्हाला जास्त येते होतं. म्हणजे महादेवाचा नंदी तोट्यात जाऊन नाही देत नाही नाही. नाही, अजिबात नाही. आणि मी पहिल्यापासून नाद करतो, माझ्या दावणीला पहिल्यापासून बैल पोहतोय. आणि मी कवाच वशील लावायचा प्रयत्नच करत नाही. आम्ही प्रत्येक मैदानात गेलो ना तर आम्ही कडे नाही घेत राहायचं. वशीला ही भाषाच नाही आमची. बैलाला बी नाही, सवय आम्ही सवय कडूनच करूनच पळायची. पळायची सवय. बैलच करून पळतो. पहिला बी आमचा जुना पतंग होता ना, तो सुद्धा कडूनच पळत होता. आणि आता माझ्याकडे सगळी वस्त्र आहेत ना, सगळी वस्त्र माझ्याकडनं पळतात. आतला बाहेरचा विषयच नाही. काहीच नाही, कुठल्या एखाद्या घातलेलं वस्त्र सगळीकडनं पळतात. आम्ही अटीतटीला ह्या बैलावर अजून कुठलंच वस्त्र टाकलं नाही, आता सुरुवात आहे. पण आता आमची वस्त्र आहेत ना, ती आता आम्ही ट्रेनिंग मध्ये सगळी चालू आहे. मित्रांनो बघा, एक मार्मिक भाषेत सोप्या भाषेमध्ये बैलगाडी क्षेत्र आणि वायदीचा विषय असेल या विषयी सांगितलेलं आहे. पतंग तर आपण बघतायच की प्रत्येक मैदानात राहतोय, प्रत्येक गुलालात राहतोय. त्याचबरोबर आपण गोट्यात बघू शकताय. चला आपल्या बरोबर या की गोट्यात तुम्ही बघू शकताय की किती त्यांची बैल आहेत किंवा काय. आणि ती सुद्धा बैल आता फायनल मध्ये अनेक मैदान फायनलची बैलांना गाजवलेली आहे ती. आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊया. एक बैल सांभाळतात म्हणजे आपल्याला वाटतं की वायदी, परंतु या बाकीच्या जनावरांचं सुद्धा पोट त्याच्यावरती चाललं जातंय. दादा नमस्ते, काय सांगताल की ही कुठला त्याचं नाव काय? ह्यो वजीर म्हणून बैल आहे. हा हे दुसरा फोन झालाय आता. हा ह्यो बी आता दुसरा झालाय. तो पलीकडचा कैची म्हणून आहे, तो आदत आहे. हा. बाहेर एक आहे, तो आदत आहे तिकडं पाठीमाग. तिकडे काही तो बाहेरचा आदत आहे. आणि ही 2 वासर आहेत. अजून राजू ड्रायव्हर तिकडे एक छोटा पतंग म्हणून आहे. हा आणि चच्चेगावला बबलू म्हणून एक मित्र आहे, त्यांच्याकडे एक 100 म्हणून आता आम्ही एक नवीन खरेदी केलेली फोंड आहे. म्हणजे असे 8-9 बैल आपल्याकडे आहेत. 8-9 बैल, 9 बैल सगळे मिळून. आणि आम्ही वायदी बिदी पतंग जर घेतली तर ह्यांचा रोजचा 9 बैलांचा रतीब आणि ही 9 बैल पळवायला त्या काय पतंगच्या म्हणजे पैसे काय आमच्या घरी काय जात नाहीत, नाही ते बैलांनाच खर्च होतात. आणि ह्याच्यावर जेवढी पोर आहेत, रोज काय पोर येते ती सगळ्यांना खर्च आहे. हो. ही नुसती म्हण पडलेली असते वायदी घेतो. आज आमचा जरी पतंग पळत असला तरी आज 1 नंबरचा जो बैल पळतोय हा. ते 1 नंबरच्या बैलवाल्यानं कुठल्या सामान्य माणसाला बैल दिलाय. तसा आमचा पतंगचं काम असं आहे, आम्ही जर 2 पैसे घेतलं असलं तर त्यांची वासरं आम्ही टॉपला नेऊन ठेवलेत 1 नंबरला. तसं 1 नंबरच्या बैलवाल्यानं कुठल्या बारक्या बैलवाल्याला बैल दिलाय. तसं आम्ही 2 पैसे घेतले तरी आम्ही बैल तर दिलाय. आज पतंग पण त्यांना एखाद्याला लाख रुपये जर देतो म्हणलं तर ती माणसं कमीपणा येतोय म्हणून बैल तर देत देत नाहीत. नाहीत, देत नाहीत. तसा आमच्या बैलाचा कमीपणा आम्ही विचार करत नाही, देतोय तरी त्याला वर घ्यायचं तरी काम करतोय आम्ही. अशी मोठी लोक करत पण नाहीत. फक्त मोठी लोक काय करतात, नावाखाली बैल मागून घेतात, पैरा करतात त्यांना पाहिजे असेल तर. पण त्यांना जर बैल मागितला तर ती कोण देत नाहीत. तसं आम्ही 2 पैसे घेतलं किंवा खर्च घेतला काय केलं तरी आम्ही त्यांना बैल देतोय. त्यांचं काम सुद्धा आमचा बैल वर न्यायचं काम करतोय. आमचा बैल सुद्धा बारक्या बैलावर पळून त्यांना उजाड नेतोय. म्हणजे आज जरी पतंग हो. 1 नंबर केला ना उद्या मार खाल्ला तर तुम्हाला सुख दुःख वाटत नाही. सुखदुःख वाटणं म्हणजे आपल्याला माहिती आपला बैल पळत असतोय. आपण दिला बाबा आदतला बैल दिलाय, आदतला एखादा बैल कमी पळतो, ज्यादा पळतो, मार खातो, त्याचं काय असतंय, हारजीत आहे. हारजीत मध्ये काय आहे, लोकांना कळतं ना, पाळणारा पळतोय की. मध्यंतरी माणसं म्हणली बैल रोज गुलालात नाही. आज लगातार 3 अड्ड 1 नंबर केला, काल 3 नंबर केला. बैलाला बैल घातला की बैल गुलाला जातोय. कुठल्याकडनं आला त्याची बाजू सांभाळून तो बाहेर ना आला तर तो पळतोय. आणि असं सांगितलं जातं पहिल्यापासून की आपला बैल आपण पावसाळ्यात जास्त बाहेर काढत. पावसाळ्यात कसं पाऊस लागला का नाही की आपण 1-2 महिने पाऊस शक्यतो बैल आराम बी पाहिजे त्या पिरियड मध्ये आम्ही बैल बांधूनच ठेवतो. 1-2-3 महिने तर बैल बाहेर काढतच नाही, शांतच ठेवतो. आणि बैलाला खरं 2-3 महिने आराम पाहिजे, त्यावेळेला तो परत कंटिन्यू पळत राहतो. पहिल्यापासून आपली सवय 2-3 महिने बैल जरा शक्यतो कुठलाही बैल पाऊस लागला की त्या पिरियड मध्ये बांधून ठेवायचं. काय होतंय पावसाळ्यात आपण बैल पावताना बुरगाट येत असते, कुठेतरी बैल घसरतो, कुठेतरी बैलाला विजा होती, तो प्रकार जास्त होतो त्यामुळे शक्यतो उन्हाचं वातावरण वाटलं, रान चांगलं असेल, पाऊस अजिबातच नाही 2 दिवस, त्या पिरियड मध्येच पळवायचा. नाही तर शक्यतो बैल घरीच ठेवायचा त्या पिरियड मध्ये. आता काय होतं, घसरा घसरीचा प्रकार लय होतो. चांगल्या बैलाचा मात्र होत, कुठे घसरला फसाडला काय झालं. त्यामुळे शक्यतो आम्ही कंटिन्यू आम्ही जरी पाऊस कमी असला तरी 1-2-3 महिने बैलाला आराम द्यायची ही आमच्याकडे सवय आहे. मला मी ठेवतोच, बांधून ठेवतो फुल पावसात बैल. मित्रांनो बघू शकताय की तुम्ही म्हणता वायदी, परंतु एवढी सगळी जित्राव सांभाळल्या जातात. या बैला बरोबर येणारी सर्व मुलं असतील किंवा गावातील व्यक्ती असतील, सर्वांचा खर्च असतोय. तुम्ही म्हणताय वायदी, आणि सर्वात महत्वाची गोष्ट वाटली म्हणजे बघा त्यांना काय सांगितलं की कुठला 1 नंबरातला बैल आज पतंगने 1 नंबर केला तरी उद्या एखाद्या आदत वासरा बरोबर पळाय, भली वायदी घेऊ द्या. वायदी
वायदी ही या चित्रापांसाठी आज वायदी घेतली तरी दुसऱ्या दिवशी आदत वासराबरोबर पतंग पळतो. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला असा कुठला बैल आहे की तो 1 नंबर मधला पळून तो बारक्या बैलाला त्याच्यापेक्षा चढचाच पायरा करतील पण हलका पायरा करत हलक्या नाही. पायऱ्यात पळतच हा नाही. असं आजची ही एकदम मार्मिक मुलाखतीमध्ये दत्ता शिंदेनं सांगितलं. बैलगाडी क्षेत्रामधील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. अनेक बैल यांच्या दावणीला गाडण्याचं कारण सुद्धा हेच असतंय. आपल्या बरोबर अजून राजू ड्रायव्हर आहेत किंवा आता आपली गाड्या सध्याला कोण गाडी हाणतंय किंवा काय असं काय? काय होतंय शक्यतो आमचा जिकडे पायरा आहे हा आमच्या पतंगचा असा विषय होतोय हा ज्यांच्यावर आम्ही पायरा केलाय त्या माणसाची त्या मालकाची मुलाखत काय होतंय तो मालक काय म्हणतोय आमचा बैल आमच्या ड्रायव्हरलाच पळतोय. आम्ही म्हणतो चला आमचा बैल कुणालाही पळतोय. हा नसला ड्रायव्हर तरी मोकळा नसणाऱ्या ड्रायव्हरला जरी बसवलं त्याचा आवाज घेतला तर ती पळत राहतोय. असं त्याला खासियतच नाही बाबा तो ड्रायव्हर पाहिजे त्याच्या भीतीनं बैल पळतोय तो प्रकारच नाही. तो कडनं आला तरी पळतोय आतून आला तरी पळतोय. त्यामुळे आम्ही असं का कुणाला कुठल्याच बैलवाल्याला म्हणत नाही आमचा ड्रायव्हर पाहिजे. आता परवा बघा महाराष्ट्रात टॉपला निंबाळकर सरांचा सर्जा बी पळतोय. हो. परवा एक अनाव दानानं कसा पायरा झाला म्हणजे काय झालं नक्की? काय झालं आम्ही ती विद्याशेठनं फडके शेठचा सर्जा घेतलेला हम्म. तो आमचा पायरा झालेला पण ते म्हणले दोन्ही खांदी पळतो बैल. मी म्हणलं ठीक आहे चला हाणूया गाडी. हाणूया म्हणल्यानंतर झाला आमचा योगायोगानं पायरा झाल्यानंतर दोन्ही बैल लागली उजवीची. सर्जा बी उजवीचा आणि पतंग बी उजवीचा. डावीनं बैल घालल्यानंतर ती गाडी काय आमची जुळली नाही पळलीच नाही. पळाली नाही. बरं त्याच सर्जाने मार खाल्ला त्यांचा योगायोगानं ती गाडी पळाली नव्हती आणि त्यांना 1 नंबर फेऱ्यात मार खाल्ला आम्ही 5 नंबर मध्ये मार खाल्ला. अच्युत ड्रायव्हर म्हणले ही गाडी पळेल आपण ही पायरा करून ही गाडी आणूया. त्या अच्युत ड्रायव्हरनं ते योग जुळवून आणला तर ती गाडी आमची चांगली पळाली. चांगली पळाली हो. आणि फायनलला राहिली. फायनलला राहिली 4 फेर हो. पळून किंवा आणि सर्जा आदल्या सत्यम- दिवशी हो, पळून होता. आदल्या दिवशी त्यानं 2 फेर पळून सुद्धा त्या दिवशी परत 4 फेर पळून त्यानं आम्ही 3 नंबर केला आणि मातीच्या रानात पूर्णपणे. मित्रांनो बघा मुलाखतीमधून भरपूर काही शिकण्यासारखे अजून जुनी जाणती लोक आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा थोडा संवाद साधणार आहे. मित्रांनो बघा आपण पाठीमाग काही दिवसापाठीमाग जेव्हा पतंग कदमवाडीच्या मैदानात फायनलला राहिला होता राजू ड्रायव्हरांचा एक वेगळाच आनंद आणि जल्लोष आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला होता. नमस्ते. प्रथम आपलं नाव सांगा. आज बैल जरी पाटकळ असला तरी तुम्ही कोंडव्यातून या ठिकाणी बैलासाठी कायम येत असताय. काय सांगताल पतंग बद्दल किंवा पतंग या बद्दल मालकाबद्दल? आपलं एवढं प्रेम आहे आता म्हणजे की कसं आहे माहिती का पतंग हा बैल ठामपणे पळणारा बैल आहे. आणि जेव्हा मी कदमवाडीत जे आनंद जे केला की आनंद असा केला मी की बैल इतका पळला दावा म्हणजे गट बी फरकानं सेमी बी फरकानं आणि 2 नंबर तिथं केला. एक वेगळाच आनंद. वेगळाच आनंद देव मी लुटला दावा. काय या दावणीविषयी काय सांगताल किंवा आता म्हणजे बैलाची हाईट बघा तुम्ही किंवा काय एवढी कमी असताना सुद्धा बैल इतका टॉपला महाराष्ट्रात नाही बैल ह्यो एक नाही हाईट कमी आहे पाय मजबूत आहेत बैलाचं आणि बैल हा ह्यो अजून कमीत कमी 6-7 वर्ष अजून हा याच पद्धतीनं पळणार. पूर्वीच्या बैलांविषयी काय माहिती? पूर्वीची बैल बी शेमाशीच होती. माझ्याकडे एक बैल होता संजय बर्गेंचा असा चित्तर म्हणून हेच टाईपचा बैल तुमच्या गावातला शिंगऱ्या म्हणून त्याच्यावर मी पडलेलो 1 नंबर केलेला आहे तुमच्या मालगावच्याच मैदानला. त्याच पद्धतीचा ह्यो बैल आहे. पाय बारीक चढाच्या रानाला बैल पाहिजे असं पळणार. सफाईचं रान उताराच्या रानाला जरा कमी जास्त होतो बैल फक्त. पतंग बद्दल काय सांगताल? आता कुठल्या मैदानात तुम्हाला जास्त आनंद झाला होता की बैलानं नाव केलं? पतंगचा आनंद मला कदमवाडीतच झालेला. पेडगावला बी त्यानं 2 नंबर केला. त्यानंतर पुशेवाला मला लई मोठा आनंद झालेला. कडन शिमी जी बैलानं जी बाहेरनं काढला ना शिमी 10 नंबर फाटीनं तिथं मला लई आनंद झालेला. पण पब्लिक जास्त असल्यामुळे आम्हाला निकाल जरा थांबवला त्यामुळे आम्ही बैलाला जरा लांबच नेऊन उभा केलेला निकाल दिसतोपर्यंत. आणि आता अलीकडे 1-2-3 मैदान सलग एक हो नंबर. आता तुम्हाला सांगतो मी 24 तारखेला बैल इथनं 4 वाजता भरून चिपळूणच्या मैदानाला आम्ही गेलो. शेट काय आले नव्हते. शेटला जरा दुकानाची काम होती. तिथे गेल्यानंतर मी 8 वाजता आम्ही ही सगळी मित्रमंडळी आम्ही गेलेलो. तिथं जाऊन आम्ही बैल 8 वाजता उतरवला. शेटच्या घरी जेवण वगैरे केलं. शेटला म्हटलं तुमचा बैलानं फक्त आमच्या बैलाला गाळा देऊन द्या तिथं आपण 1 नंबर करणार. मी आदल्याशी त्यांना संध्याकाळचं सांगितलं तर शेट म्हटले चालतंय ओके. आणि जे बैलानं केलं तिथं चिपळूणला त्यानंतर परत 2 वाजता बैल रातच्या इथं उतरवला आणि 27ला तर 27 तारखेला बैल 6 वाजता भरून आंगरेवाडीच्या मैदानाला गेला. तिथे मी बैलाने 1 नंबर केला कॉकटेल सुंदर बरोबर. म्हणजे बैलाला असा कंटाळा नाहीच. नाही कंटाळा नाही आराम. म्हणजे बैल असा आहे की मी ह्याच्या आधी ड्रायव्हर होतो हिंदकेसरी ड्रायव्हर होतो मी असा बैल बघितला नाही की गाडीतनं उतरवल्या बैल खोटी ठोकून देत नाही. 2 मिनिटात
बसतो बैठक बसतो आराम एकदा या कुशी बसतो एकदा या कुशी बसतो. 3 वेळा बैल बसला की नाही की बैलानं आज गुलाल केला म्हणून समजायचं. 3 वेळा बसलाय गोलाल केला मला. ही मला बैलाची खुशी म्हणजे पटलेली आहे. हे एक प्रकारचा माणूसच आहे हा. हा बैल ना एक प्रकारचा माणूसच आहे. सगळं कळतंय त्याला. हा जरी गटाला मार खाल्ला गाडी का वळून नेली नाही माघारी की बैल चिडतो लय हा बरं त्यावर दुसरा बैल पाळणारा पाहिजे ना तसं. एक प्रकारचा माणूसच आहे. राग आहे बैलाला म्हणजे हार पचत नाही त्याला. हा हार पचत नाही. 3 म्हणजे गटाला मार खाल्ला तरी 4 पेर फळून तरी बी बैल सगळ्यात बोलत जास्त राहतो. रेकॉर्ड 4 आणि मेन म्हणजे मजबूत बांधायचा आणि उजव्या खांद्याचा असा हा आमचा पतंग बघा. कडे नेऊन द्या कुठं नाही येऊन द्या. मित्रांनो बघू शकताय नक्कीच राजू ड्रायव्हरांना मनातल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. परंतु ही सगळी मंडळी बैलाला मैदानात घेऊन जाणार आहे. परंतु खरी बैलाचं संगोपन करणारी माता माऊली ताई आपल्या इकडे आहेत. या इकडे जरा तुम्ही. मित्रांनो बघू शकताय तुम्ही एवढ्या वेळ सगळी जरी बैलाला धरत होती परंतु ती 4 कोस लांबनं कासऱ्याला त्याला टाप घालून परंतु खरा बैलावरती जीव लावण्याचं काम या ताई करतायत. दत्ता शिंदे यांच्या पत्नी. ताई नमस्ते. काय बैलाविषयी तुम्ही सगळं संगोपन एवढ्या सगळ्याला बैल मारतोय तुम्हाला मारत नाही. हा म्हणजे मला 3 मुले आहेत, हा 4था मुलगा म्हणून मी समजते. हा तुमचा जे आज जीव आहे त्याच्यावर. हा आणि आता सगळं तुम्हीच करताय बैलाचं. हा मी सगळं करते. आता फायनल वरून बैल जेव्हा येतो गुलाल हा घेऊन, तो पहिल्यांदा बघतो काय आणती माऊली. हा हा आनंद मला लय हे होतो बैलाचा. आल्यानंतर तुम्ही काय करता. मी त्याला पहिल्यांदा ओळखते. हा आले की पहिलं ओळून त्याला काय घासभर आपलं घास. हा पतंगचं काय सांगताल बैलाविषयी काय वाटतं तुम्हाला त्या. हा पतंग मला लय प्रेम आहे याच्यावर. हा मित्रांनो बघा शब्द फुटत नाही त्यांना बोलायला. परंतु खरी सेवा करणारे यांचा व्यवसाय मिठाईचा किंवा गावोगावी जाऊन दुकानं मिठाईची लावली जातात जत्रेत यात्रेत. परंतु एक बैलांवरती असणारं प्रेम या माऊली आपल्याला जरी दिसत असल्या सगळं त्या बैलांचं जपण्याचं काम या करतात. परवा बघा सलग आता 1-2 नंबर केलं. किंवा तुम्ही लाईव्ह बघत असाल तेव्हा काय भावना असते तुमच्या. मला लय आनंद होतो बैलाचा. लाईव्ह बघता का तुम्ही. हा. काय बघते आनंद की असेल. नंबर कधी असा पहिला येतोय त्याचा हा त्यामुळे मला लय खूप आनंद वाटतो. तुम्हाला कसलाच मारत नाही नाही म्हणजे मालकीनीची ओळख तेवढी लय ठेवते बैल. बघा मित्रांनो बघू शकताय तुम्ही दुसरं कोणालाच बैल हातावरती नाही. म्हणजे हातावरती याचा अर्थ म्हणजे कोणालाही बैल येईल त्याला मारतो. परंतु ते एकट्याच असतील की त्यांना धुणं करणं सगळं त्या करत असते त्या. असा हा दत्ता शिंदे पाटकळ यांचा पतंग. आपण अनेक जण घरी बसून बऱ्याच गोष्टी म्हणता वायदी घेतो परंतु खरं प्रेम बैलावरचं आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर बघायला मिळतंय. बैल बघितलं तुम्ही मालकानं सुद्धा मगाशी सोडला की बस मनोस्तोर बैल बसला. एवढा जबरदस्त बैल म्हणजे असा बैल न कोणाच्या दावणीला होणं शक्य नाही. आज आपण पाटकळ मध्ये आलेलोय आणि या बैलाची मुलाखत खरोखर आपल्याला सर्वांना बघून काय वाटलं हे सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. बघा त्याचबरोबर सगळी मंडळी एकट्या दुकट्यानं बैलगाडी क्षेत्र नसतं. एवढी मुलं सगळी मदतीला असते ती रोजची. राजू ड्रायव्हर असतील सगळी लोक मदतीला असते ती. त्यांचं सुद्धा धन्यवाद. बघा बैल तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये एकटा बैल पळून चालत नाही तर बैलावरती प्रेम करणारी भरपूर लोक या ठिकाणी आहेत. दादा काय सांगताल पतंग एक आता तुमच्या गावचं नाव एवढं आज पाटखळ म्हटलं तर पहिलं नाव येतं पतंग. म्हणजे मी काय म्हणतो गावातल्या माणसांना जरी बैलांची किंमत नसली व्यक्तीची किंमत नसली पण अखंड महाराष्ट्र नुसतं पतंग म्हटलं तर पाटखळ म्हटलं जाते किंवा दत्ता शिंदे म्हटलं तर पतंग म्हटलं जाते. काय बैलाविषयी सांगताल. काय बैल मैदानात न्यायचं असलं की राजू ड्रायव्हर असतात. लखन असतो ओमकार असतो. आदल्या दिवशी बैल धुवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता लवकर न्यायचा मैदानात. सीट असतात कधी नसतात दुकानामध्ये. बैलाविषयी काय सांगताल की बैलाचा कधी तुम्हाला सगळ्यात आनंद ज्या झाला की बैलानं एखादा बैल 90% भरणाला सेमी गट हा काढतो तर काढतोच. म्हणजे कडनं लागलं कडनं आला तर विषय सोडायचा. 100% गाडी लावणार. 100% गाडी लावून तर लावणार. अजून काय खासियत सांगताल बैलाची. काय उजवीचं परफेक्ट बाहेर पब्लिकचं बैल आहे. किती पण पब्लिक असलं तरी काही त्याला होत नाही. दादा नमस्ते. नाव सांगा. सचिन जाधव. आता पतंग साठी तुम्ही एवढ्या लांबून आलेला आहे काय बैलाविषयी सांगताल. बैलाविषयी सांगायचं असं माझी गाडी प्रथम ह्या बैलालाच असती हा आणि बैलामुळे माझी गाडी सगळीकडे ही झाली. कायम गुलाला कायम गुलाला गाडी. असं कधी कधी पतंग मार खाऊन आल्यावर तुम्हाला बी वाईट वाटत असेल ना. वाईट वाटतं पण आता काय तेवढं हारजीत असते हा हा त्यामुळे सगळं सारखं हे नसतंच.
बैलावर गुलाल की तुमच्या गाडीवर बी गुलाल बोलायला असतो. परवातीचं मैदान वांगीला गेलेलो. हा आता माझ्या गाडीत दुसरा बैल होतं मग आता शिंदे म्हणले गाडी अजिबात हलवायची नाही. हा आणि आता नाही हलवली, तेवढं बोलायलाच घेऊन आलो. तशी आता पतंग घेताना असं म्हणजे कुणाच्या पारखीने घेतला किंवा कसं? हा पारक आम्ही सगळीच पोर होतो. दुधे होता, आम्ही राज ड्रायव्हर होती, सगळीच होती. पण बैल घेताना आमच्याकडे पैसे नव्हते. आमच्या खिशात 2,000 रुपये होते. बैल तर मला घ्यायचा होता, मला बैल पसंत पडला होता. मालकानं तर उद्याच पैसे मागितलेले, नाही तर बैल तुम्हाला 5 वाजता नाही म्हणलेला मालक. आम्ही संध्याकाळी घरी आलो, 500 रुपये इसार दिला, उद्या जर सकाळ पैसे बघायचे. इथनं आम्ही डायरेक्ट त्यांच्या घरी गेलो, म्हटलं ते जाऊन बसू, मी पैसे गोळा करतो. आम्ही सगळं दुकानावलं पैसे गोळा केलं. मला थोडंफार पैसे कमी पडलं. मग लिंबाळकर अण्णा आहेत बोंबाळ्याचे, बोंबाळे, त्या अण्णा वाटण चाललेले. अक्षय देव आल्या का तुझं वाटण आला, मी उभा राहिलो. म्हणजे का रत्ता म्हणला बैल घेत चाललं. म्हणले पैसे बिशे काय लागायचेत का? हाय म्हणलं थोडंफार कमी पडतं. त्यांना एक मला मदत केली, बाबा ओलीकरांना एक थोडीफार मदत केली. हो बैल घेतला त्यावेळेला. बैल मी व्यवहार बिवहार केला, पण थोडेफार पैसे कमी पडलेले. पण इमर्जन्सी मला तिथे पैसे संध्याकाळपर्यंत भेटणार नव्हते. मालकाचं म्हणणं होतं आज आम्हाला पैसे द्या, नाहीतर अजून मला दुसरी पार्टी येऊन उभी आहे. बैल तर आम्हाला घ्यायचा होता. लॉकडाऊन तुम्हाला बैलानं भरपूर तारलेले. लॉकडाऊन मध्ये माझा मिठाई व्यवसायामध्ये मी पूर्ण थांबलेलो होतो. जसा मी बैल घेतला तसं पुन्हा माझ्या त्याला सगळ्या गती लागली. एक दिवस असा होता बैल घेतला तेव्हा, म्हणजे अवस्था बेकार होती आमची. पण बैलाचा मला पहिल्यापासून नाद होता. त्या नादात मी बैल घेतला, पण बैलानं आपलं सगळं पारणं फेडलं. ओळखी पण लय झाल्या आणि बैलानं पण मला वर नेलं. शिव बैल शेंगाला कैची आहे, पोरानं सगळ्या आमच्या ह्याचं नावच कैची ठेवलं. पण ह्याची खासियत अशी झाली गोष्ट, बैल मी मसोडच्या यात्रेत दुकान घेऊन गेलेलो आणि तिथं विशाल विरकर म्हणून विरकरवाडीचा एक माझा मित्र आहे. तिथं मित्रांना असं मला संध्याकाळ म्हणला शेटी या जेवाय, बरं म्हणलं येतो संध्याकाळ जेवाय गेल्यानंतर हे कोण का अड्ड्या बिड्ड्यात आणलेला नव्हता. आणि संध्याकाळ मला 10 वाजता म्हणले एक शेटीचं कोण द्यायचं आहे, पण अड्ड्यात कावा नेला नाही, नुसतं फेरे टाकलेले आहेत. तर मी संध्याकाळ 9-10 वाजता आम्ही बघितल्यानंतर द्यायचं आहे म्हणले. त्या मालकानं मला बाजार किमतीच्या मापानं बैल ह्यो दिल्यानंतर मी आपलं वरचे पैसे म्हणून 1100 रुपये ते वरचे सिंडी म्हणून ते विसार त्यांना दिला. आणि त्यांना म्हणले का अर्धा दिवसानं बैल मी तुमचा नेतो म्हणल्यानंतर तो वजीर म्हणून पलीकडचा बैलाचा माझा व्यवहार झाला. मोठ्या किमतीला व्यवहार झाल्यानंतर मी तो बैल विकत घेतला. वजीर घेतल्यानंतर मी म्हणलं बाद झालं म्हणून परत ह्या 1100 रुपये ह्याला मी दिलेले. आणि अर्धा दिवसांनी नेतो म्हणल्यानंतर मी त्यांना सांगितलं बाबा माझा इसार बुडू द्या, मला काय बैल नेता येणार नाही, माझे पैसे ह्या बैलातले मोठे उचल्यामुळे मला काय बैल नेता येणार नाही म्हणल्यानंतर ह्या गोष्टीला झाला आमचा 1 महिना झाल्यानंतर पुशेगावच्या अड्ड्यात 8 तारखेला आमचा पतंग पळा होता आणि ह्या बैलाचा मालक तिथं आला. आणि आम्ही सगळी म्हणलं चला चहा घेऊया. चहा घ्यायला गेल्यानंतर ते म्हणले काय शेट तो बैल नेला नाही. म्हणलं माझे पैसे लय तारांबळ आहे. तर ते म्हणले एक काम करा, 1-2 महिने पैसे मला द्या. बरं म्हणलं ठीक आहे. तर मी म्हणलं आता 10 तारखेला तर माझी यात्रेत दुकान असते, त्यामुळे मला काय जमणार नाही यायला, मी परत येतो. तर म्हणले आम्ही 11 तारखेला बैल घेऊन येतो. त्यांना स्वतःहून ह्यो बैल माझ्या घरी आणून सोडला. खाली मी 1100 रुपये इसार दिला. आणि पहिल्याच कोरेगावच्या आदतच्या मैदानात घेऊन गेलो, गट पास केला. दुसऱ्या मैदानात सुनील मोरेंच्या लाडूवर आणला, तिथं गट पास केला. सिमीला कडून गाडी लागली, मार खाल्ला. कोण चांगला पळाला म्हणून आम्ही अमरापूरच्या मैदानाला परत 1 तारखेला बैल ते दबंग नेरल्याचा त्या दबंगभर आम्ही घेऊन गेल्यानंतर 12व्या फेऱ्यात आम्ही गट काढला. आणि सिमीला परत कडून गाडी लागली, तिथं सिमी काढली गाडी चांगली, 1 टांगा 2 टांग्यानं बैलानं सिमी काढल्यानं फायनलला 3ऱ्या मैदानात 1 नंबर बैलानं केला. 1 लाख रुपये बक्षीस होतं. त्या मालकाचे मी पैसे देऊन त्यांना 10,000 रुपयाचा सगळ्या परिवाराला कपडे घेऊन घरी बोलवून जेवण खाणं देऊन त्यांना पैसे दिले. हो त्याचे पैसे दिले. हो तो बैल घेतला आम्ही 57,000 रुपयाला, म्हणजे काय सांगायचं हरकत नाही. त्यांना म्हणजे त्यांचा विकायचाच होता. आणि परत मी बैल घेतल्यानंतर मी 15 दिवस बैल काय पळवलाच नव्हता. आणि मला परत बातमी आली बाबा काय नाही बैल फाटीवर उभा राहत नाही, डायरेक्ट बाहेर जातो. म्हणून मी याला गिरायक बघायला सुरुवात केली, पळवाय नकोच म्हणलं, ऐकून टाकू. पण काय ते नशीब, तो ज्या दिवशी माझ्या घरी आला त्या दिवशीपासून एकही दिवस तो अड्ड्यात गेलाय आणि गट पास नाही असं प्रकारच झाला नाही. 3ऱ्या मैदानात 1 नंबर बैलानं केला आयुष्यात. त्याच्यात 3ऱ्याच मैदान, पहिल्या मैदानात ज्या दिवशी पळवाय आणला त्या दिवशीच त्यानं गट पास केला कोरेगावच्या. आणि 21 तारखेला कोरेगावच्या मैदानात गट पास केला, 26 तारखेला बुरकवडीच्या मैदानात गट पास केला आणि 1 तारखेला अमरापूरच्या मैदानात 1च नंबर केला.
पळून सगळ्या टॉपच्या गाड्यात. आणि आता काल आम्ही वांगीला आमच्या पतंगबर घेऊन गेलेलो, तरी तिथं सुद्धा त्यानं सुट्टाही गट पास केला. सेमीला जरा झटकाझटकीनं गाडी जरा आमची लॉबी झाली, त्यात सुटासुटीत मार खाल्ला गाडीनं. आता अतिशय खोंड दोन्ही खांदी फुल स्पीडनं बोलतोय. म्हणजे हो. 1100 रुपये वरती झाला म्हणायचं. हो, तसा विचार केला तर बघा. पण आम्ही नको म्हणलं, पण त्याचं म्हणजे नशीबच आमच्या घरी यायचं होतं आणि तो आला आमच्या घरी. त्या मोठा लक्ष आहे का नाही, त्यातली कॉपी आहे त्याची. चालणी पळण्याची स्टाईल सरी षष्टी तीच आहे. तुम्ही बाहेर काढल्यानंतर त्याचा पोच बघितली का नाही तर लगेच माणसाला देणार नाही. काय शेर ना पाठीमागनं बघितला, कुठेही बघितला ना तर त्याचा लहानपणीचा मी लक्ष बघितलेला होता. लहानपणी मी आवर्जून राजापूरला लक्ष पळायला आला, त्यावेळेला तिथल्या राजापूरच्या राजाभर त्यांची गाडी होती पळायला, आदत तुझ्या वयात. त्यावेळेला ह्याच दिवसात ह्याच महिन्यात त्या यात्रेचा राजापूरचं मैदान असतं, त्यावेळेला त्या बाबरीला जे लक्ष बांधला ना त्यावेळेला सेम असंच लक्ष होता, फक्त तब्येत थोडीशी जास्त होती, शिंगात जरा बदल आहे, नाहीतर तोंडाला बी लांबडा थोडाफार कमी येईल नकळत. शरीर शिष्ट आहे का ना, उंची माप त्याच कॉपीचं बैलाला आहे. आणि पळणं सुद्धा अतिशय चांगलं आहे बैलाचं. नाव करल हो, नंतर. 100% करल. कारण तर का माहितीये का, पळतोय आता पण आम्ही लय दाट काढत नाही त्याला, चांगला पळतोय. हो, त्याचबरोबर विठ्ठल सुद्धा तुमचा हो. मैदान गाजवतो. विठ्ठल ह्यो आमचे नांदूरला माऊसदाजी आहेत आणि त्यांचे जाव आहेत डोके म्हणून, संदीप डोके. त्यांच्या घरी वळू आहेत आणि त्यांना असं मला फोन केला. फोन केल्यानंतर त्याचा आमच्या जोडीदाराला एका बैल द्यायचा होता ह्यो, त्यांचा व्यवहार झाला नाही. नंतर एका महिन्यानं परत ते मालक म्हणला आमचा बैल द्यायचा एवढा न्या. तर आमचं पाहुणं म्हणले बैल चांगला पळतो, एवढा खोंड घेऊन जावा. आम्ही खोंड घेऊन आलो. पहिल्याच मैदानात आम्ही त्याची बिंजोर अशीच पडलेली होती एक मुंबईवाल्यांची, ते शर्यतीला आम्ही बाहेरनं घातला येऊ. तिथे शर्यत काढली, ह्याच्या 5-6 फायनल झाल्या, दोन्हीकडनं पब्लिकवर पळतोय. मलवडीच्या 20 तारखेच्या मैदानाला आम्ही गेलो, गट डाव्याकडनं बाहेरनं काढला, सेमी उजव्याकडनं बाहेरनं काढला, फायनलला परत डावीनं बाहेरनं पळाला आणि अजिबात मार्का नाही काय नाही, अतिशहाणा बैल पळतोय. बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक लोक एकमेकाला मदत, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुणी सगळ्यात जास्त मदत केली किंवा काय? त्यावेळेला माझ्यावर जुना पतंग पळत होता. त्यावेळेला फडके शेटची एक 909 गाडी 10 नंबरची होती आणि 10 नंबरची गाडी होती आणि माझ्या मिठा व्यवसायाला माझ्याकडे एक बारकी 4-7 होती. त्यावेळेला नवीनच माझा धंदा होता आणि त्यांची एक चांगली नवी गाडी नुसती बैलांच्यावर चाललेली 909 BS3 मधली 10 नंबरची गाडी होती. तर मी त्यांच्या घरी गेलो, मला गाडी विकायची कळाल्यानंतर, आणि तिथनं माझा त्यांचा प्रसंग आला. सतीश बर्गेंच्यामुळं मी तिथं पोचलो. सतीश बर्गेंच्यामुळं कोरेगाव ते पोचल्यानंतर तिथं गेल्यानंतर ती जी आम्ही व्हॅल्यू काढलं, व्हॅल्यू मला म्हणले चौकशी करा. व्हॅल्यू काढल्यानंतर ती गाडी फडकी शेटनं मला तसं काय केलं, त्यांना व्हॅल्यू काढा गेलो तर मी म्हणलं ह्या गाडीची किंमत काय होईल, मी माझ्या जवळच्या माणसाला विचारलं. तर म्हणले आत्ता तिची किंमत होईल 1 लाख रुपये होईल. मी म्हणलं बाबा माझी काय कपाशी नाही, मी गाडी बिडी बघितली, मी माघारी येणार होतो. तर आपली काय तेवढी ताकद 9 लाख रुपये शेटला द्यायची तयारी नव्हती. तर शेटनं बर्गेनला विचारलं बाबा त्या पोराचं काय होतं गाडीला. बर्गे म्हणले मिठाचं बारीक दुकान आहे त्यांचं, बैल बिल असतोय पळायला आणि एवढी मोठी त्याची कपॅसिटी नाही. तर म्हणले त्याची कपॅसिटी तरी इच्छर गाडी घ्यायची कपॅसिटी इच्छर म्हणल्यानंतर मी म्हणलं काय नाही, गाडी शेट तुमची मोठ्या किमतीची, पण माझी तेवढी तयार नाही. तू म्हणले बोल किती रुपयाला गाडी देणार न्यायची तुला. मग ते म्हणले तुला गाडी मी देतो म्हणल्यानंतर ती 9 लाख रुपयाची गाडी मला त्यांना 5-6 लाख रुपयाला द्यायची तयारी केल्यानंतर मला शेट म्हणले एक काम कर, मला उद्या 1 लाख रुपये ॲडव्हान्स आणून दे, मी उद्याच दिवस आहे आणि परवा दिवशी राहिलेले म्हणले आमचे विकास पैसे सगळे पैसे देऊन तू इथून गाडीने येताना टी मग घेऊन ये, मी इथं सहाय्य करून ठेवतो विकास पैसे. बरं म्हणलं शेट येतो उद्या मी. दुसऱ्या दिवशी मी 1 लाख रुपये घेऊन गेलो. 1 लाख रुपये घेऊन गेल्यानंतर असा विषय झाला गाडीचा विषय झाल्यानंतर त्यांना पैसे दिल्यानंतर टी फॉर्ममध्ये दिला, त्यांना सहाय्य करून ठेवल्या. म्हणले मंगळवारी सकाळचा ये गाडी घे, सगळे पैसे दे, गाडी घेऊन लगेच तुझ्या नावावर कर. तर आम्ही नुसतं पेपर उघडायला गेलो, ज्या वेळेला पैसे सगळे घेऊन गेलो, शेट बसलेली होती खुर्चीवर. तर म्हणले काय पेपरमध्ये काय कमी जास्त आहे का, म्हणलं इन्शुरन्स टॅक्स सारा संपला. त्यांना सांगितलं सगळा फुल भरून घे माझ्याकडून. मी सहजवारी टाकीचं टोपण उघडायला गेलो तर त्यांना सांगितलं 10,000 रुपये कमी कर, हिशोबातलं टाकी फुल करून नये माझ्याकडनं गाडी. असं करत त्यांना मला त्या गाडीत इतकं पैसे कमी केलं, माझ्याकडे 3-4 लाख रुपयेच गाडीचं घेतली पूर्णपणे. त्या माणसाचा एवढा मला आदर वाटायला लागला, एवढा म्हणजे असा माणूस कोणच नाही. 9 लाख रुपयाची गाडी मला एवढ्या पैशात दिल्यानंतर त्यांना मला एकदम ह्याला तिकडं वाढदिवसाचा कार्यक्रम होता मोठा, तिथं मग त्यांच्यातली सगळी पोरं बैलाजीतली मला घेऊन बोलवल्यानंतर मला अपेक्षा पण नव्हती शेटनं माझ्या गाडीत डिझेल टाकावी म्हणून. मी आदल्या दिवशी गाडी घेऊन गेल्यानंतर शेट म्हणले तू पण ये. बरं म्हणलं ठीक आहे येतो शेट. आम्ही गेल्यानंतर त्या शेटनं मला पुन्हा टाकी फुल करून दिली आणि इतके पैसे कमी घेतले, ठरलेले 50% मला गाडी त्यांना दिली. तो माणूस गेला देवा घरी, पण
असला माणूस घाटाव सुधीक नाही आणि मुंबई सुधीक भेटणार नाही. म्हणजे मला मदत केली म्हणून म्हणतो यातला भाग नाही, पण तो माणूस असा होता, रॉयलच होता. रॉयल होता. आणि त्या माणसानं बैल तिकडे 5 लाख रुपयाला घेऊन तर 7 लाख रुपयाला घेऊ द्या, पण शेठच्या गाडी जर काना मात्राच्या एखाद्या सामान्य घाटावली गाडी उतरली तर त्या बैलाचा यावर होणार का तर होणार. कारण तर शेठची खासियत अशी होती, रॉयल खेळणारा माणूस होता आणि तो माणूस किती पैशावर खेळायचा आणि खेळला तरी तो हरला आणि जिंकला तर त्यानं असं का उड्या मारल्या नाही. हरला तरी समान आणि जिंकला तरी समान. हारला तरी आनंदात असायचा. आनंदातच असायचा. हरला तरी त्याच्या चेहऱ्यावर कावा टाकायला गेली नाही आणि तो कुणावर दुश्मनी ही प्रकार नव्हताच आणि करत बी नव्हता. आणि आज जर एखाद्या बरोबर तीव्र खेळला असला ना तर दुसऱ्या दिवशी एकत्र पाळणार दोघ जण. आणि काय झालं, वेचलेला मी ह्यो बैल घेतला, मला पैरे मिळत नव्हते आणि त्यांचा डावीचा बैल राजा म्हणून पळत होता आणि मला सगळी पोरं म्हणली यायला शेठला तुमचे चांगलं संबंध आहे, शेठला फोन करा आणि डायरेक्ट शेठलाच फोन करा काय म्हणतात बघा. तो वेचल्याचं मैदान होतं गेल्या वर्षी आणि आम्हाला पैरा नव्हता आणि त्यांचा डावीचा राजा बैल चांगला पळत होता. मी शेठला फोन केला, शेठ म्हणलं मला बैल पाहिजे, काय बी करा पण आमच्या भागातलं वेचल्याचं मैदान आहे, मला काय नाही म्हणू नका, मला बैल द्या. शेठला फोन केल्यानंतर शेठ म्हणले ठीक आहे आणि 15 दिवसानंतर परत मी 2 दिवस मैदान राहिल्यानंतर मी शेठला फोन केला. मला म्हणलं शेठ अहो बैल पाहिजे. और म्हणजे आता मुंबईत आला बैल. म्हणलं आता कसं काय करायचं. नाही म्हणले मी तुला पाठवणार बैल. माझ्यासाठी खास पतंगला वर जोडायसाठी त्यांना मुंबईतनं बैल पाठवून दिला मला तिथून राजा वेचल्याच्या मैदानाला. तसा माणूस नाही, एखाद्याला जर शब्द दिला तर पूर्ण करणार का तर करणार. आणि माणसाला त्या पैशा पाण्याचा गर्व नव्हता. त्या माणूस ज्यावेळेला मला दुपारी कळलं त्या क्षणात इतकं बेकार वाटलं आपल्याला. आम्ही लगेच मी 1 तासाभरात त्यांचा आपल्या वाड्या चौकात बोर्ड बिर्ड त्यांचा पूर्णपणे लगेच बॅनर लावून टाकला मी. अतिशय चांगला माणूस. वाईट वाटलं म्हणजे खेळाप्रमाणे तो जगला. माणूस गेल्यानंतर असं खेळण्यात मजा राहिली नाही असं वाटायला लागलं. अहो तो माणूस जरी अड्ड्यात आला ना तर अड्ड्यात तो 1 नंबर सजणार का तर सजणार. आणि त्यांच्या गाडीनं मार खाऊ द्या, कवा तिने निकाला बांधत नव्हता, कवा त्यांच्या गाडीनं गट पास केलाय, सेमी पास केलाय म्हणून आनंदात उराळाय, गाडीनं मार खाल्लाय. नावावर बैलानं परवाशी चिपळूणला 1 नंबर केला. हा आणि त्यांच्याच नाव गाडीत पळाले. आणि 1 नंबर केला. माझी इच्छा होती त्या दिवशी हा. आयला त्यांचं नाव आपण बॅनर एक अजून सोडायचं होता. तसला माणूस नाही, 1 नंबर माणूस स्वभावान. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण नाव बघत असताय श्रावणी दत्ता शिंदे पाटकळ. समोर दिदी आपल्या तिच्याच नावाने ही गाडी पळते आणि अखंड महाराष्ट्रभर तिचं नाव होतंय, मुलीचं नाव होतंय आणि या नावाला यश सुद्धा आहे. घरचा सगळं कुटुंब आहे बैलाबरोबर आणि बैलावरती असलेला जीव किंवा प्रेम आपल्याला या व्हिडिओतनं बघायला मिळतंय. बैल पळाला की नक्कीच मालकाचं नाव होतं, गावाचं नाव होतं. असा पतंग मित्रांनो, ज्यावेळेस बैल कुठल्याही मैदानात नेला जातो किंवा बैलाला कुठल्याही अड्ड्यावरती शर्यतीला नेला जातो, पहिल्यांदा देवीचं कुठल्या देवीचं मंदिर आहे? जकाई मातेचं मंदिर आहे आणि गणपतीचं मंदिर आहे. गोट्याच्या शेजारीच बघा बरोबर मंदिर आहे. बैल मैदानाला नेताना रोज बघा बैल देवीचं दर्शन घेऊन किंवा मंदिराचं दर्शन घेऊनच मैदानासाठी घेऊन जातात. मंदिर तुम्ही बघू शकताय आणि शेठनं सांगितलं की बैल गुलाल करल का नाही याच मंदिरात बैल जेव्हा आपण घेऊन जात असतो इथंच समजतंय. बघा बैल जेव्हा मैदानाला जायचा असतो उजवा पाय उचलून पायरीवर ठेवला की समजायचं की गुलाल आजचा झालाच. मित्रांनो बघा, एकदम सुंदर मुलाखत वाटली. बैल मूर्ती लहान पण कीर्तिमान असा आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण अखंड महाराष्ट्रात आणि इथून पुढं बघा जर वायदीत नाही हा नसता पळला बैल तर किती फायनल असलेले सांगू शकत नाही. पण वायदी बी कशासाठी घेतली जाते हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेलं आहे. खरोखर अशी बैल सांभाळणं, असं बैलावर जीव लावणं आणि अशाच मालकांच्या घरी बैल पळतात. बैल पळणं म्हणजे जोक नाही, आपण म्हणतो नशीब लक, पण खरोखर अशी बैल मालकच सांभाळतात म्हणूनच त्यांच्या दावणीला बैल पळत असतात. येणाऱ्या काळात भविष्यात पतंगसाठी लाख लाख शुभेच्छा. प्रत्येक मैदानात 1 नंबर करू
आमच्या तालुक्यातला आमच्या जिल्ह्यातला बैल आहे. आम्हाला या अभिमान वाटतो की हा बैल पळतोय आणि खरोखर हा बैल पळतोय. असा बैल होणे शक्य नाही. पुढे हवा चालू झाली आता उन्हाळ्याची, त्यामुळे आकाशात तो पतंगासारखाच कायम मातीच्या रंगाला उडणार बघा. बघा असं आता माझं म्हणणं आहे. उन्हाळा चालू झालाय आणि पतंग नाव आहे, परंतु पतंग आकाशातच हवेसारखा उडणार, म्हणजे प्रत्येक मैदान गाजवणार असं राजू ड्रायव्हर म्हणतायत. मित्रांनो, मुलाखत कशी वाटली नक्की सांगा. मुलाखत आवडली असल्यास कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.